स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम यांच्या वॉर्ड निधीला कात्री लावल्याच्या कारणावरून पुणे महानगरपालिकेत आज चांगलाच गदारोळ झाला। अश्विनी कदम यांच्याच राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या दिल्यानं पालिका सभागृहात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असं चित्र निर्माण झालं होतं। या दरम्यान निधीच्या वर्गीकरणाला मान्यता देणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा अग्नीच्या साक्षीनं निषेध करण्यासाठी सभागृहात चक्क कापूर पेटवण्यात आल्यानं आणखीनच गोंधळ उडाला। सभागृहात बराच वेळ गोंधळ घातल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी सभात्याग केला। त्याच दरम्यान अश्विनी कदम यांच्या समर्थकांनी सभागृहाबाहेर आंदोलन करून सत्ताधाऱ्यांचा निषेध केला। मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अश्विनी कदम यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून 63 कोटी 75 लाखांच्या निधीचं वर्गीकरण करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्याला मान्यताही देण्यात आली। सभा सुरू असताना अश्विनी कदम या एका भाजप नगरसेविकेसोबत चर्चा करण्यासाठी सभागृहाबाहेर गेल्या होत्या। नेमकं त्याच वेळी हा विषय उपस्थित करून वर्गीकरणाला मान्यता देण्यात आल्यानं कदम कमालीच्या चिडल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।